भारतीय हवाई दलानं पीओके मध्ये हल्ला केला आणि त्यामध्ये जैश ए मोहम्मद आणि आणखी काही अतिरेकी संघटनांचे अतिरेकी ठार केलेले आहेत। त्यानंतर संपूर्ण देशामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। ही जल्लोषाची दृश्य आपण पाहतोय। जळगाव, पुणे, नागपूर, सोलापूर, वाशिम, मुंबई, शिर्डी, इंदापूर, मालेगाव, पंढरपूर, रायगड, कल्याण, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग आणि नाशिक या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। पण आज संपूर्ण देशामध्ये अशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळतं। पुलवामा अटॅक नंतर आता पाकिस्तानवर थेट हल्लाच करा आणि या सगळ्याचा बदला घ्या अशा प्रकारची भावना देशवासियांनी व्यक्त केली होती। आणि आज अखेर हवाई दलानं त्यांच्या या भावना जाणूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केलेला आहे। पाकिस्तानला एक प्रकारे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसूनच दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे। इथे दृश्य आपण पाहतोय ती संपूर्ण महाराष्ट्रातली आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आज असा जल्लोषाचं वातावरण आहे। कोणी कुठे फटाके वाटलेले तर फोडलेले आहेत तर कोणी या ठिकाणी पेढे देखील वाढलेले आहेत आणि एकूणच पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला ही भावना संपूर्ण देशात आहे। भारतीय सेनेनं पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर संपूर्ण देशात सध्या जल्लोषाचं वातावरण आहे। भ्याड हल्ल्याच्या 13व्या दिवशीच दहशतवाद्यांचं 13वं घातलं गेलं। दहशतवाद्यांच्या सैनिकांचं यानंतर या सगळ्या सैनिकांचं देखील अभिनंदन केलं जातं। वायुदलाचं अभिनंदन या ठिकाणी केलं जातंय। पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यावरची ही देशाची प्रतिक्रिया। भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरात घुसून दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त केल्यानंतर देशात सध्या उत्साहाचं वातावरण आहे। जागोजागी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या जात आहेत। फटाके फोडून पेढे वाटले जात आहेत। देशाच्या सैनिकांचं अभिनंदन केलं जात आहे। ये तो झांकी अभी लाहौर बाकी है। आज जो वायु सेना ने पुष्टि की है, हम कम से कम 200 से 300 उनके जो टुकड़ी पे आक्रमण किए हैं, तो देश के लिए बहुत खुशी की लहर है और देश में बहुत जल्लास उल्लास लोग मना रहे हैं। 12 दिवसापूर्वी पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर शोकसागरात बुडालेल्या भारतात आज 13व्या दिवशी आनंद आणि उत्साहाची लाट निर्माण झाली आहे। कणकवलीतली आम जनता आज रस्त्यावर उतरून फटाके वाजवले आणि आमचा आनंदोत्सव आम्ही कणकवलीच्या आम जनतेमार्फत आज इथे आम्ही साजरा करत आहोत। भारताच्या चोख प्रत्युत्तरानं देशात दिवाळी आधीच दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय। हातात तिरंगा घेऊन तरुण अबालवृद्ध रस्त्यावर उतरून जल्लोष करतायत। सगळ्यांना एक प्रकारचा वेगळाच उत्साह आणि वेगळाच भारतीय असल्याचा अभिमान एवढा वाटतोय की सगळे एकच बोलताय, हाऊस द जोश, हाऊस द जोश, हाऊस द जोश, हाऊस द जोश। शेकडो दहशतवाद्यांचा त्यांच्याच घरात घुसून भारतीय सैनिकांनी खात्मा केला। त्यामुळे ही खऱ्या अर्थानं पुलवामात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली ठरली। त्यामुळे देशात जागोजागी भारतीय हवाई दलाच्या कामगिरीचं कौतुक करत फटाके फोडण्यात आले, पेढे साखरेचं वाटप करण्यात आलं। जिथे 14 तारखेला शोकसभा झाल्या त्याच ठिकाणी भारताच्या कारवाईनंतर युवकांनी एकत्र येत आनंदोत्सव केला। आम्ही पाकिस्तान सारख्या दुश्मनांसोबत लढा, आम्ही देशामध्ये जे देश विरोधात घोषणा देत आहेत त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही विद्यार्थी सर्व तयार आहोत। तुम्ही तिथे लढत राहा, आम्ही इथे लढत राहू। त्याचवेळी व्यापारी, छोटे व्यावसायिकांनी देखील भारतीय सैनिकांच्या या कामगिरीचं कौतुक करत जल्लोष केला। मुंबईतील एका चहा विक्रेत्यानं तर भारतीय सैनिकांना मानवंदना म्हणून दिवसभर फुकट चहा वाटण्याची घोषणा केली। राजकीय पक्ष देखील भारतानं पाकिस्तानात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा आनंद साजरा करताना दिसले। भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत सर्वच पक्षांनी भारताच्या या कारवाईचं जल्लोषात स्वागत केलं।
सर्व देश आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची सर्व जनता मोदी सरकारचं अभिनंदन करते आणि पाकचा पाकडण्याचा एकच टाइम खत्म करायला पाहिजे, ही सर्व जनतेची मागणी आहे. या हल्ल्यामुळे जवळपास 200 ते 300 अतिरेक्यांचा खात्मा झाला आणि भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं आम्ही मागून वार करत नाही तर आम्ही पुढून वार करणारे आहोत. हे आज या घटनेने सिद्ध झालेलं आहे. एकंदरीतच भारताच्या कारवाईनं पाकिस्तानची झोप उडाली असताना भारतात मात्र प्रचंड उत्साह संचारलाय. पुलवामा हल्ल्याच्या 13व्या दिवशीच पाकिस्तानात घुसून घेतलेला हा बदला खऱ्या अर्थानं शहीदांना श्रद्धांजली ठरली. त्यामुळे जणू युद्ध जिंकल्याच्या उत्साहात प्रत्येक भारतीय आनंद साजरा करतोय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. भारतीय वायुदलाने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याच्या वृत्तानंतर संपूर्ण देशामध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण आहे. पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय वायुदलानं घेतलेला आहे. केवळ ही सुरुवात आहे असं मत नागपूरच्या तरुणाईनं व्यक्त केलंय. नागपुरात पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवरील हल्ल्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे. आता तिरंगा ध्वज घेऊन नागपूरच्या तिरपुडे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी एकच जल्लोष करताना इथे पाहायला मिळाल्या. भारत माता की जय अशा घोषणा देत वायुदलाच्या या कारवाईचं जोशपूर्ण स्वागत नागपूरमध्ये करण्यात आले. भारतीय एअरफोर्सनं पाकिस्तानमध्ये घुसून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतलेला आहे. त्याचा जल्लोष आपण बघू शकतो. नागपूर शहरामध्ये अशा प्रकारे जल्लोष होताना दिसत आहे. हे सगळे हातात तिरंगा घेऊन जल्लोष साजरा करते. आपल्यासोबत पंजू तुतवानी आहे. सर, काय सांगणार, कशा प्रकारे जल्लोष करताय? हमारे को आज जो भारत के देश के प्रधानमंत्री जो बोलते थे कि 56 इंच का सीना है, आज उन्होंने दिखा दिया पाकिस्तान की औकात की हमारे देश के प्रधानमंत्री का 56 इंच का सीना ही है. काय सांगणार भाऊ, सेलिब्रेशन करताय? 100% आज म्हणजे जसं पंजू भाईंनी पण सांगितलं की जे बोलून दाखवण्यात आलेलं आहे ही फक्त जुमलेबाजी न राहता प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात होताना दिसून राहिलेली आहे. आज भरोसा लोकांचा अजून वाढला आहे. भारतीय सैन्याने हे प्रूफ करून दिलेलं आहे की आता चुकीस माफी नाही, प्रत्येक चुकीला ही शिक्षाही मिळणारच. भारत माता की जय. अशा घोषणा ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पाकिस्तानात घुसून भारतीय एअरफोर्सनी हल्ला केला, त्याचा जल्लोष जो आहे तो नागपूर शहरात आपल्याला पाहायला मिळतोय. फटाके फोडून, हातात तिरंगा घेऊन चौकामध्ये अशा प्रकारचा जल्लोष जो आहे तो साजरा करताना दिसतोय. कॅमेरामॅन सुजित राठोडसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. चुकीला माफी नाही अशाच प्रकारची प्रतिक्रिया नागपूरकरांनी व्यक्त केली आहे. तर पुण्यामध्ये सुद्धा काही वेगळं चित्र नव्हतं. पुण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा जल्लोष पाहायला मिळालेला आहे. पुण्यातील लोक काय म्हणतायत ते देखील आपण ऐकूया. मध्ये सुद्धा एक जोश बघायला मिळतो. तरुण आपल्या सोबत. हाऊस द जोश. काय नेमकी प्रतिक्रिया, ज्या पद्धतीने संताप व्यक्त केला जात होता, काय नेमकी प्रतिक्रिया? हे केलंच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. भारत माता की वंदे वंदे. काय सांगशील, काय ज्या पद्धतीने जोश खरं पाकिस्तानकडून बदला घ्यायला पाहिजे होता अशी भावना होती? हो, भावना निश्चितच. काय ज्या पद्धतीने एकूणच संताप व्यक्त केला जात होता आणि आज ज्या पद्धतीने पाकिस्तानवरती अटॅक केलेला आहे, हा बदला घेण्याची वेळ होती आणि घ्यायला पाहिजे होता. घ्यायला हवी. प्रत्येक वेळेस जर आपण माघार घेतली तर प्रत्येक वेळेस आपल्याच माघार होणार. एकदाच काय ते होऊन जाऊ द्या, काय होईल ते होईल. जेवढं भारताला त्रास झालाय त्यापेक्षा जास्त अजून कुठल्या माणसाला त्रास होऊ नये त्याच्याकरता युद्ध हे गरजेचंच आहे. या संदर्भात सांगायचं झालं तर ह्या सर्जिकल स्ट्राईकमुळे जनतेच्या संतापाला एक प्रकारे मोदी सरकारने वाट करून दिलेली आहे आणि पूर्ण भारतीय जनता मोदी सरकारच्या पाठीशी आहे. या संदर्भात दहशतवादी कृत्य ही खूपच वाढली होती. 40 जवान आपले हुतात्मा झाले होते आणि या शहीदांना जसं मोदी साहेबांनी सांगितलं की हमको छेडना नाही, छेडेंगे तर हम छोडेंगे नाही, म्हणून भारत जे मिराज विमानाद्वारे 1000 किलोचा बॉम्ब टाकण्यात आला, तर त्याबद्दल भारत सरकारचे आणि इंडियन एअरफोर्सचे मी जे अभिमानास्पद कामगिरी केली त्याबद्दल भारताचे सर्व नागरिक त्यांच्या सोबत आहे. आणि या भारत मातेचे जे हा तिरंगा आहे आज हा जो भारत मातेचा तिरंगा हा जगभर हा फडकवला जाईल. ही मोदींनी दाखवून दिलं की मी काय करू शकतो.
अरे पाकड्यांनो, तुमच्याकडे जर जैश आहे तर आमच्याकडे जोश आहे. काय जोश आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी, काय जोश आहे. वंदे वंदे वंदे. पाकड्यांना भारताने दाखवून दिलेले की हम किसी से कम नहीं. भारत हा एक नंबर आहे. पाकिस्तान हा रेंज मध्ये सुद्धा नाहीये. आम्ही पाकिस्तानचा नायनाट हा 1 तासामध्ये करू शकतो. पाकिस्तानने ह्या ज्या अतिरेकी कार्यवाही चालू केल्यात याला खत पाणी घालणं बंद केलं पाहिजे. हिंमत असेल तर तुम्ही युद्ध करा. हे अतिरेकी कारवाया करून गांडून सारखी हे युद्ध छेडू नका. हा फक्त ट्रेलर असून याच्या पुढे काय पण होणार आहे ते त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. घ्यायला आणि हा ट्रेलर आहे. खरं तर काय सांगशील, खरं तर जोश आहे, तरुणांमध्ये सुद्धा जोश आहे. खरं तर पाकिस्तानला मी एकच सांगेल की त्यांनी एक बॉम्ब टाकला तर आम्ही 10 टाकू, पण पाकिस्तानला संपून टाकू. आमच्याकडे लक्ष टाकूच नका भारताकडे. आमच्याकडे खूप जोश आहे. भारत काय काय खरं तर ज्या पद्धतीने अटॅक केलेला आहे, पाकिस्तानला बेचिरागच करून टाकायला पाहिजे. परत ते पाकिस्तान परत आपल्या भारताबरोबर काही करू शकणार नाही. असं या ठिकाणी आपण पाहू शकतो की तरुण आहेत, रिक्षा चालक आहेत, वेगवेगळे भारतीय पुणेकर आहेत. सगळे या ठिकाणी खरं तर हा आनंद व्यक्त करतायत. कारण ज्या पद्धतीने पुलवामा घटनेनंतर हा एक देशभरात संतापाची लाट होती, त्याचा कुठेतरी बदला आज घेतला गेलेला आहे. त्यामुळे हा एक संताप आहे. काय काका काय सांगणार ज्या पद्धतीने जोश. पाकिस्तानकडे जैश आहे तर आमच्याकडे जोश आहे. जय भारतीय जय. या ठिकाणी भारतीय जे सैन्यांनी जे पराक्रम दाखवलेला आहे ही आताशी सुरुवात आहे. पाकिस्तानना जो काही गर्व होता तो फार त्यांचा धुळीस मिळवल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही. आणि मोदीजींनी जो काय पवित्र उचललेला आहे तर पाकिस्तान नष्ट केल्याशिवाय त्यांचा माज मोडणार नाहीये. अशा प्रकारचा जोश आमच्यामध्ये आहे आणि पूर्णपणे भारतीय सैन्याचं भारतातले सर्वच्या सर्व नागरिक अगदी अभिनंदन करत आहेत. अतिशय निश्चित एक संताप. भारत माता की, भारत माता की, भारत. पुण्याचा हा सगळा जोश आपण या ठिकाणी पाहिलाय. आता असाच जल्लोष आणि जोश पाहण्यासाठी आपण जाणार आहोत कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमधले बरेचसे तरुण हे लष्करामध्ये देखील आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधला उत्साह, कोल्हापूरमधला जल्लोष आणि जोश थोडासा वेगळा आहे. संपूर्ण भारतीयांचा ऊर अभिमानानं भरून येईल अशी घटना आहे ती घडलेली आहे. भारतानं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून कारवाई केली आहे. हवाई हल्ला आहे तो केलेला आहे. पुलवामामधील जे जवान शहीद झाले होते त्यांचा बदला आहे तो घेतलेला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी कोल्हापुरातील नागरिक आहेत. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्यांचा नेमका आनंद किती होतोय या घटनेबद्दल विचारून घेऊयात. पाकिस्तानमध्ये घुसून आता मारलेला आहे आपण. हो, सकाळी रात्री 3:30 वाजता जो हल्ला केला याची बातमी सकाळी समजता खूप आनंद वाटला. आमचे 50 सैनिक यांनी मारले कारण नसताना आता यांचे कमीत कमी 500 ते 1000 ही आतंकवादी मेलेत. हा आम्हाला आनंद वाटतोय. यातून आम्हाला इतिहासाची आठवण झाली होती. लाल महालात शाहिस्तेखान बसला होता आणि त्याला वाटत होतं माझ्यासारखा कोण नाही इथं. छत्रपती शिवरायांनी घरात घुसून त्याची बोटं छाटलीत. तसंच आज भारतीय सैनिकांनी पाकिस्तानात घुसून त्यांचं नाक कापलेलं आहे. जगासमोर त्यांना दाखवून दिलंय भारताच्या नादाला लागू नका. आता जर तुमचे आतंकवाद्यांचे कॅम्प नष्ट केल्यात, उद्या पूर्ण पाकिस्तान नष्ट होईल आणि त्याला आमच्या सर्व भारतीयांचं समर्थन असेल. काही दिवसातच म्हणजे त्यांनी हल्ला केल्यानंतर काही दिवसातच आपण प्रत्युत्तर दिले चांगल्या पद्धतीनं. काय सांगाल याबद्दल? 1947चा हा भारत नाही आहे. एक गाल पुढे केल्यावर दुसऱ्या गालावर मारणारा हे भारत आता बदललेला आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे काल घुसून 50 किलोमीटर आत घुसून जे नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे त्याबद्दल सर्व भारतीय जवानांचं आम्ही अभिनंदन करतो आणि आम्ही सर्व भारतीय त्यांच्या पाठीशी आहे. आम्हाला ह्या गोष्टीचा आता गर्व वाटायला लागलेला आहे की काश्मीर मधल्या माजी मुख्यमंत्र्यांनी काल स्टेटमेंट दिलं होतं की आम्हाला झेंडा दुसरा घ्यायला लागेल. त्यांना झेंडा घ्यायला लागतोय का तो देशच राहत नाही हे आता बघायला पाहिजे. आणि इम्रान खाननी सुद्धा वक्तव्य केलं होतं की आम्ही बघून घेऊ, धमकीची भाषा केली होती. आता त्यांना धमकी काय असत्या आम्ही भाषा करत नाही, करून दाखवतोय आणि हे करून दाखवलेलं आहे भारतानं आणि त्याचा गर्व आहे. तुम्हाला काय वाटतंय? यामध्ये आम्ही प्रथमतः भारतीय सैन्याचं अभिनंदन करतो. कारण आपण आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की जशास तसे उत्तर द्यावं आणि हे लवकरात लवकर दिले. त्याबद्दल भारतीय सैन्याला मी एवढं सांगू इच्छितो की भारतीय सैन्य तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. तुम्हाला काही अडचण पडली तर आम्ही कोल्हापूरवासी पण तुमच्यासाठी यायला तिथे तयार आहे. तर आपण बघितलं की या सगळ्या कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया होत्या. त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे आणि अभिमान देखील बाळगलेला आहे की पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं
ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी। सुनील काटकर सर, विजय केसरकर, TV9 मराठी, कोल्हापूर। मुंबई नेहमीच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असते, तसंच मुंबईनं या अतिरेकी कारवायांच्या झळा देखील सोसलेल्या आहेत आणि त्यामुळे आज ज्या वेळेला हवाई दलानं हा हल्ला केला आणि जैशचे तळ उद्ध्वस्त केले त्यावेळेला मुंबईकरांनी मनातून आनंद व्यक्त केलेला आहे। पुलवामा हल्ल्याचा बदला आता भारतानं घेतलेला आहे। आपण आमचे 40 जवान आपण गमावले होते आणि काल मध्यरात्री भारतानं पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे। पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया ज्या होत्या त्या काही केला थांबत नाहीत। आता काही माणसं आपण त्यांच्याकडे जातोय, काय सांगाल काका, बदला घेतलेला आहे, काय पहिली रिएक्शन? अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे भारतीय जवानांनी। केवळ दहशतवादी यांचे जे कंपी आहेत त्याच्यावरच हल्ला न करता लष्करानं खरोखरच सरळ सरळ कराचीवर टाकून त्यांना भारतीयांना त्यांनी समाधान द्यावं। हे एवढ्या लहान गोष्टीपेक्षा ना हा तर अत्यंत चांगली गोष्ट आहे। चांगली गोष्ट म्हणजे ही सुरुवात असेल तर खरोखरच चांगली आहे आणि अशाच प्रकारची रिएक्शन ही कायम होऊन पाकिस्तानला असा एक दिवस आला पाहिजे की भारताकडे एक वाकड्या नजरेने देखील बघण्याची त्यांची हिंमत होऊ नये। भारतानं हल्ला केलेला आहे, काय पहिली रिएक्शन? आज एकदम खुशीचा दिवस आहे। आजपर्यंत पाकिस्तानला किंवा अन्य देशांना वाटत होतं की भारत हा आक्रमण करू शकत नाही, पण आज ज्यावेळेस मिराज विमानाने ज्यावेळेस 1000 किलोचा बॉम्ब दहशतवादी हल्ल्यावर केलेला आहे पाकिस्तानवर, आज एकदम खुशीचा दिवस आहे। मोदी सरकार आम्हाला एकदम खुश आहे। आजपर्यंत आम्ही मोदी सरकारच्या विरोधात होतो, पण आज एकदम खुश होऊन मोदी सरकारचे जय जय। सगळ्यांच्या रिएक्शन्स आपण बघतोय, सगळे खुश आहेत। खरं तर बदला घेतलेला आहे, 40 जवान आपण गमावले होते, त्या 40 जवानांचा आपण बदला घेतला। आम्ही चहा वाटप फ्री करणार आहे आज। तर आपण बघता इकडे की खरं तर सगळे आनंदात आहे आणि फ्री चहा वाटप करणाऱ्या त्या आनंदाच्या उत्साहात सगळे आहेत। काय सांगाल, भारतानं बदला घेतलेला आहे, आपण पाकिस्तानवर हल्ला अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे। जो हमला आता सुरुवात केलेला आहे याला स्टे ऑर्डर देऊन डायरेक्ट हमला आणखीन झाला पाहिजे अशी माझी इच्छुक आहे। खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आणि पाकिस्तानवरती जो हल्ला केला, तुम्ही जो प्रश्न केला की पाकिस्तान खोटं बोलतंय म्हणजे की हल्ला केलाच नाही, आज मुळात अख्ख्या जगाला माहिती आहे की पाकिस्तान खोटारडा देश आहे। त्याच्यामुळे साहजिकच आहे की त्यांचा अख्खा देश जरी जाळून काढला तरी ते नाहीच म्हणून सांगणार आहे। त्याच्यामुळे अतिशय आमच्या भारतीय लोकांच्यासाठी ती खरोखरच आनंदाची गोष्ट आहे। हाऊस द जोश, हाऊस द जोश। हाय सर। व्हिडिओ जर्नलिस्ट शाहीन सह ज्योती फणसे, TV9 मराठी, मुंबई।